वेलकम टू SPSPM's रेणुका हायस्कूल, सातारा परिसर, औरंगाबाद. Myself, Mahajan RB, Assistant Teacher of English. Today we are going to learn topic 2.1, You Start Dying Slowly of Standard 10. In this section, we are going to take a look at 2.1, You Start Dying Slowly. यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेचं स्पष्टीकरण आपण बघणार आहोत या पाठामध्ये. यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे तुम्ही हळूहळू मरण पावत आहात, मरत आहात. तर मग इथे मरत आहात म्हणजे शब्दशः तो अर्थ घ्यायचा नाही, तर तुमच्या मनातील आशा, अपेक्षा किंवा जे काही सकारात्मक विचार आहेत ते मरण पावत आहेत. तर ते कसे मरण पावत आहेत ते या पोएममध्ये त्या कवीने सांगितलेलं आहे. पहिला स्टांजा बघू. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, यू स्टार्ट डाईंग स्लोली. जर तुम्ही प्रवास करत नसाल, जर तुम्ही वाचन करत नसाल, जर तुम्ही ह्या आयुष्याचे आवाज ऐकत नसाल, साऊंड्स ऑफ लाईफ, आयुष्याचे आवाज म्हणजे निसर्गामध्ये विविध आवाज आहेत, विविध ध्वनी आहेत, पशु पक्षी, झाडांचे, वनांमधील आवाज, हवेचे आवाज, निसर्गनिर्मित, मानवनिर्मित असे अनेक देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ साऊंड्स अँड दीज ब्युटिफुल साऊंड्स. अँड इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, हे सगळे सुंदर असे आवाज तुम्ही ऐकत नसाल, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, जर तुम्ही स्वतःलाच आवडत नसाल, देन यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही हळूहळू मरत आहात. म्हणजेच तुमच्या ज्या काही पॉझिटिव्हिटी तुमच्यातली ती संपत आहे, सकारात्मक संपत आहे. अशा अपेक्षा जी असते, जसं मागच्या वर्षी 9वीच्या पोएममध्ये आपण बघितलं होतं की होप इज द ब्युटिफुल थिंग, जी आशा अपेक्षा असते, आशा असते, तर ते सुंदर असा पक्षी आहे असं आपण ते वर्णन ऐकलं होतं. आणि तो आशेचा पक्षी आपण मारून टाकत आहोत जर आपण प्रवास करत नसाल, वेगवेगळ्या ठिकाणी जात नसाल, वेगवेगळ्या छान अशा ठिकाणांना भेटी देत नसू, वाचन आपण करत नसू वेगवेगळ्या पुस्तकांचं, आणि आयुष्याचे आवाज ऐकत नसू, तर समजायचे की आपण हळूहळू मरण पावत आहोत. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. जर तुम्ही तुमचा स्वाभिमान मारून टाकत असाल, तुम्ही दुसऱ्यांची मदत घेत नसाल किंवा मदत करत नसाल, तर तुम्ही हळूहळू मरणपंथाकडे जात आहात. इफ यू बिकम अ स्लाव ऑफ युअर हॅबिट्स, स्लाव ऑफ युअर हॅबिट्स, स्लाव म्हणजे गुलाम, हॅबिट सवय, तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम होत असाल, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, आणि एकच तुम्ही तुमचा कंटाळवाना रुटीन असेल, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, तुम्ही जर तुमचं ते रुटीन बदलत नसाल, इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, तुम्ही वेगवेगळे रंग परिधान करीत नसाल, ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, जर तुम्ही अनोळखी व्यक्तींशी, अनोळखी व्यक्ती म्हणजे ज्यांचे विचार चांगले आहेत, तत्त्व चांगले आहेत, परंतु तुमची त्यांच्याशी ओळख नाही आणि तुम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत नसाल, तर तुम्ही हळूहळू मरत आहात. इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, दोज विच मेक युअर आईज ग्लिस्टन अँड युअर हार्ट बीट फास्ट, जर तुम्ही तुमच्या आवडीनिवडींकडे दुर्लक्ष करत असाल आणि त्या आवडीनिवडींमध्ये असणाऱ्या तुमच्या भावना तुम्ही दाबून टाकत असाल, की जेणेकरून तुमचे डोळे चकाकतील, ज्या आवडीनिवडी तुम्ही जोपासल्यानंतर किंवा ज्यावेळेस तुम्ही भावनाप्रधान होता त्यावेळेससुद्धा तुमचे डोळे तरारून येतात, तर पाणी तरळतं त्याच्यामध्ये, तर मग आणि तुमचे हार्टबीट फास्ट होतात, म्हणजे तुमचे हृदयाचे ठोके हे वाढतात. आणि तुम्ही जर हे सर्व टाळत असाल, तर मग तुम्ही मरणपंथाकडे जात आहात. यू स्टार्ट डाईंग स्लोली.
If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, तुम्ही तुमचं आयुष्य जर बदलू शकत नसाल ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कामामध्ये समाधानी नसाल, इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, तुम्ही जर एखाद्या अनसर्टन गोष्टीसाठी रिस्क घेणार नसाल, रिस्क घेतल्यानंतर पुढे चालून आपल्याला आज आपली रिस्क आहे परंतु नंतर आपण सुरक्षित राहू अशा अनसर्टन गोष्टींसाठी तुम्ही घेणार नसाल रिस्क, इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, एखाद्या स्वप्नांमागे तुम्ही धावत नसाल, इफ यू डू नॉट अलो युअर सेल्फ ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस, तुम्ही आयुष्यात एकदा तरी असं करत नसाल की एखाद्या सुरक्षित सल्ल्यापासून लांब पळत नसाल, तर तुम्ही मरणपंथाकडे हळूहळू जात आहात. तर अशा प्रकारे ही अतिशय सुंदर आणि त्याला इन्स्पायरेशनल पोएम इथे संपलेली आहे. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर नंबर 14, टॉपिक नेम 2.1, यू स्टार्ट डाईंग स्लोली, इंग्लिश वर्कशॉप. थँक्यू.